सर्वांना प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे परमेश्वराचं वचन ऐकण्याची आणि आजच्या मननाकरिता जे वचन परमेश्वराने तुम्हाला आणि मला देऊ केलेलं आहे त्याचं शीर्षक आहे समर्पित जीवनाचे फायदे. तर समर्पित जीवन जे आहे ते अशा प्रकारचं जीवन आहे जे पूर्णपणे देवाला दिलेलं ते जीवन आहे. पूर्णपणे देवाला वचनबद्ध असणारं, कमिटेड असणारं ते जीवन आहे. आणि म्हणून आम्ही आमचं हृदय, आमचं मन, आमचे सर्व कृत्या ज्या आहेत त्या आम्ही काय तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की आपला जीवित क्रम परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्य सिद्धी करेल. परमेश्वरावरती काय कर म्हटलेलं आहे? आपला जीवित क्रम जे काही आपण जीवनामध्ये करतो ते सगळं जे आहे ते आम्ही कोणाला सोपवून दिलं पाहिजे? परमेश्वराला आम्ही सोपवून दिलं पाहिजे. त्या परमेश्वरावरती आम्ही आमचा भाव जो आहे तो ठेवला पाहिजे, त्याच्यावरती आमचा भरोसा ठेवला पाहिजे. म्हणजे आम्ही जे काही कार्य करू त्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला काय मिळणार आहे? सक्सेस मिळणार आहे. त्याच्यामध्ये ते सगळं कार्य जे आहे ते सिद्धीस जाणार आहे, ते यशस्वी होणार आहे. म्हणून आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला त्या देवाला जे आहे ते वचनबद्ध असं राहिलं पाहिजे. पूर्णपणे त्या देवाला समर्पित जीवन आम्ही जगलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ आहे की सर्व गोष्टी आम्ही त्या परमेश्वराच्या हातामध्ये आम्ही सोपवून दिल्या पाहिजेत. मग ते आमचा परिवार असो, आम्ही स्वतः असो, आमचं काम असो, आमची मालमत्ता असो, किंवा ज्या काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत त्या सर्व आम्ही त्या परमेश्वराच्या हातामध्ये आम्ही सोपवून दिल्या पाहिजेत. आणि त्या परमेश्वराला सांगितलं पाहिजे की परमेश्वरा, तू या सर्व गोष्टींवरती तुझं नियंत्रण तू ठेव आणि तू मला मार्गदर्शन कर, असं म्हणून आम्ही सांगितलं पाहिजे. हे असं दर्शवतं आम्ही जे आहे ते त्या परमेश्वरावरती पूर्ण भरोसा आम्ही ठेवत आहे आणि त्याच्यावरती हा विश्वास आम्ही ठेवत आहे की परमेश्वर जे आहे तो आमची काळजी घेणार. हालेलुया. आणि फक्त काळजीच घेणार नाही तर तो सर्व गोष्टी तुमच्या आणि माझ्यासाठी तो काय करणार आहे? उत्तम अशा तो करणार आहे. पण त्यासाठी त्या सर्व गोष्टी परमेश्वराच्या हातामध्ये देण्याकरिता तुम्ही आणि मी इच्छुक असलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रतीक्षा करत राहिलं पाहिजे की देव जो आहे त्यातून चांगलं काहीतरी करणार आहे. हालेलुया. हे समर्पित जीवन एक आज्ञा पालनाचं जीवन आहे. ज्या वेळेस आम्ही देवाच्या आज्ञा पाळतो त्यावेळेस असं समजलं जातं की आम्ही देवाला पूर्णपणे शरण गेलेलो आहोत. योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय वचन 15. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. आणि या ठिकाणी कोण आज्ञा पाळेल लिहिलेलं आहे? कोण आज्ञा पाळेल? तर वचन तुम्हाला आणि मला सांगतं की जे कोणी परमेश्वरावरती प्रीती करेल ते परमेश्वराची आज्ञा जी आहे ते पाळेल. आणि म्हणून जे खरं प्रेम आहे येशूवरती ते हेच दर्शवते की आम्ही त्याची शिकवण आणि त्याची आज्ञा पाळणारे लोक आहोत. फक्त शब्दाने नव्हे तर कृतीमध्ये आम्ही काय करतो? त्याच्या वचनाचं पालन करतो, त्याच्या आज्ञांचं आम्ही पालन करतो आणि आमच्या कृतीच्या द्वारेच आम्ही त्याचा पुरावा देतो की खरोखर आम्ही देवाचे आज्ञा पाळणारे लोक आहोत. म्हणजे आमचं जगणं जे आहे ते देवाच्या वचनाप्रमाणे आहे. आणि ज्या वेळेस आम्ही देवाबरोबर त्याच्या जवळीक नातेसंबंधामध्ये ज्या वेळेस आम्ही जोडतो त्याच वेळेस आम्ही त्याच्या वचनाचं काय करतो? आज्ञापालन आम्ही करतो. आणि म्हणून प्रीती आणि आज्ञापालन जे आहे ते एकमेकाशी जोडलं गेलेलं आहे. जर देवासाठी प्रीती असेल तर आम्ही आज्ञा पाळतो. जर देवासाठी आमच्या मनामध्ये प्रेम प्रीती नसेल तर आम्ही आज्ञाधारक मुलं ही बनत नाही, आम्ही त्याच्या आज्ञा पाळत नाही. आणि म्हणून एक समर्पित जीवन म्हणजे आज्ञापालनाचं ते जीवन आहे.
त्याचबरोबर एक समर्पित जीवन जे आहे ते देवाच्या उद्देशावरती ते केंद्रित आहे. देवाचा उद्देश काय आहे? देवाचं वचन तुम्हाला आणि मला मत्ती 6:33 मध्ये सांगतं की प्रथम आम्ही काय करावं? देवाच्या राज्याची, देवाचा नीतिमत्वाचा आम्ही शोध घ्यावा म्हटलेला आहे. हालेलुया. याचा अर्थ हा आहे की आम्ही देवाला आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान आम्ही द्यायचं आहे. आमच्या विचारांमध्ये जे आहे ते नेहमी देवाचं राज्य, देवाचं राज्य, देवाचे लोक हेच आमच्या विचारामध्ये असले पाहिजे. देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही विचार केला पाहिजे. देवाचे जे चारित्र्य गुण आहेत ते तुमच्या आणि माझ्या जीवनामधून ते दिसले पाहिजेत. आम्ही त्या देवाची सेवा केली पाहिजे, देवाचं त्या आज्ञा पाळल्या पाहिजेत आणि जे काही आम्ही करू ते आम्ही देवासाठी, देवाच्या राज्यासाठी आणि देवाच्या लोकांसाठी तुम्ही आणि मी केलं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे? त्या देवाला आम्हाला जाणून घ्यायचं आहे, त्या परमेश्वराला अधिक जाणून घ्यायचं आहे, त्याच्यावरती अधिक प्रीती करायची आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिरूपाचं तुम्हाला आणि मला बनायचं आहे. आणि जे काही आम्ही करू त्या सर्व गोष्टींच्या द्वारे आम्हाला त्या परमेश्वराच्या नावाला गौरव द्यायचा आहे. हालेलुया. परमेश्वराची ही पण इच्छा आहे की आम्ही फक्त त्याच्यावर नव्हे तर आम्ही इतरांवरती देखील आम्ही प्रीती करावी, आमच्या शेजाऱ्यांवरती प्रीती करावी. आणि कशी करावी? तर ती स्वतःवर आम्ही जेवढी प्रीती करतो तेवढीच प्रीती, तशाच प्रकारची प्रीती आम्ही इतरांवरती आम्ही करावी आणि इतरांच्या गरजा ओळखून आम्ही त्यांची सेवा ही केली पाहिजे. आणि सर्व जगातील लोकांसाठी परमेश्वराचा हाच हेतू आहे की आम्ही एकमेकांची मदत केली पाहिजे. आणि ज्या लोकांना ख्रिस्त माहिती नाही त्या लोकांना आम्ही ख्रिस्तापर्यंत घेऊन यायचं आहे, त्यांना आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी, ख्रिस्ताचे शिष्य बनवायचे आहे. आणि म्हणून हे समर्पित जीवन जे आहे त्याविषयी मी तुम्हाला आता सांगितलं की समर्पित जीवन म्हणजे काय. तर समर्पित जीवन जे आहे ते जीवन परमेश्वराला पूर्णपणे शरण गेलेलं ते जीवन आहे, स्वाधीन केलेलं जीवन आहे, ते आज्ञापालनाचं जीवन आहे. आणि त्याचबरोबर देवाच्या राज्याचा शोध घेणारं, देवाच्या हेतू अनुसार जे आहे किंवा देवाच्या हेतूवर केंद्रित असणारं ते जीवन आहे. हालेलुया. आणि मग आता आपण पाहूया की या समर्पित जीवनाचे फायदे काय आहेत. हालेलुया. समर्पित जीवनाचे फायदेचा पहिला फायदा हा आहे की देवाची कृपा आम्हाला मिळते आणि देवाचे आशीर्वाद आम्हाला मिळतात. देवाची कृपा आणि आशीर्वाद आम्हाला भेटतात. देव म्हणतो की जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करतो. 1 शमूएल 2 अध्याय वचन 30 आणि त्याचा दुसरा भाग. 1 सॅम्युएल चॅप्टर 2 वर्स 30 सेकंड पार्ट ऑफ इट. कारण जे माझा आदर करीतात त्यांचा मी आदर करेन. हालेलुया. आदर करण्यासाठी एक तत्व या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे आणि त्याचा परस्पर संबंध आहे. मानवी आदर आणि देवाचा दैवी आदर जो आहे त्यामध्ये परस्पर संबंध जोडण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं की जो कोणी परमेश्वराचा आदर करतो त्याचा आदर जे आहे ते परमेश्वर करतो. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला त्या परमेश्वराचा आदर करायचा आहे, आम्हाला त्याचा सन्मान करायचा आहे आणि मगच देव काय करणार आहे? त्याची कृपा दृष्टी आम्हावरती करणार आहे. हालेलुया. जर का आपण दानिएलाचं उदाहरण पाहिलं तर दानिएलाच्या पुस्तकामध्ये वचन 1 अध्यायामध्ये आणि 6व्या अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं की दानिएलाचं जीवन जे आहे ते प्रार्थनामय जीवन होतं. तो शुद्धतेमध्ये, पवित्रतेमध्ये जीवन जगत होता. प्रामाणिकपणा त्याच्यामधून दिसून येत होता आणि पूर्णपणे त्याचं जीवन जे आहे ते देवाला समर्पित असं ते जीवन होतं. आणि त्याच्या समर्पित जीवनामुळे काय परिणाम झालेला आहे तर त्या ठिकाणच्या राजाची कृपा आणि त्याचबरोबर देवाची कृपा त्याला मिळालेली आहे. हालेलुया. दानिएल 6 आणि वचन 3 मध्ये जर का आपण वाचलं,
डॅनियल चॅप्टर 6 वर्स 3. दानियल त्या अध्यक्षात व प्रांताधिकाऱ्यात श्रेष्ठ ठरला, कारण त्याच्या ठाई उत्तम आत्मा वसत होता. त्याला सर्व राज्यावर नेमावे असा राजाचा विचार होता. हालेलुया. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की दानियल जो आहे तो सर्व त्या राज्यामध्ये आणि सर्व अध्यक्ष पदामध्ये तो काय ठरला होता? श्रेष्ठ असा ठरला होता, कारण त्यामध्ये एक उत्तम आत्मा वसत होता. हालेलुया. जो आत्मा पूर्णपणे देवाला समर्पित होता, अशा प्रकारचा आत्मा त्या दानियेलाच्या ठाई होता. आणि म्हणूनच त्या राजाची कृपादृष्टी त्याच्यावरती झाली आणि त्यांनी ठरवलं की सर्व राज्यामध्ये काय अधिकारी म्हणून त्याला नेमायचं. हालेलुया. तर हे समर्पित जीवन जे आहे ते देवाची कृपा आणि आशीर्वाद तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घेऊन येतं. हालेलुया. सर्व आशीर्वादाचे दरवाजे तुमच्या आणि माझ्यासाठी उघडे होतात ज्या वेळेस तुम्ही आणि मी त्या देवाला शरण जातो. एवढंच नव्हे तर त्या देवाबरोबरचे तुमचे आणि माझे जे नातेसंबंध आहेत, त्या नातेसंबंधामध्ये तुम्ही आणि मी आम्ही काय होतो? दृढ होतो, आम्ही भक्कम होतो. जितका जास्त आशीर्वाद देव आम्हाला आशीर्वाद देत जाईल, तितकं अधिक जवळ आम्ही त्या देवाच्या जवळ जवळ आम्ही जातो आणि मग ते नातेसंबंध अगदी घट्ट आणि मजबूत असे होतात. आणि ज्यावेळेस आम्ही समर्पित जीवन जगतो त्यावेळेस देव जे आहे ते तुम्हाला आणि मला सुरक्षित ठेवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दुसरा फायदा समर्पित जीवनाचा हा आहे की आम्हाला आत्मिक बळ आणि शक्ती मिळते आणि आत्मिक प्रौढता मिळते. हालेलुया. म्हणजे देवाबरोबर आम्ही जितकं अधिक जवळीकतेमध्ये आम्ही चालू, तितकंच अधिक आम्हाला देव काय करतो? ताकद आणि बळ जे आहे ते तुम्हाला आणि मला देतो. आणि म्हणूनच यशया आपल्या ग्रंथामध्ये लिहितो. यशयाचा ग्रंथ 40वा अध्याय आणि वचन 31. आयझेया चॅप्टर 40 वर्स 31. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. हालेलुया. जे लोक परमेश्वरावरती आशा धरून आहेत, जे लोक परमेश्वराच्या जवळीकतेमध्ये जे लोक चालतात, त्यांना परमेश्वर काय करणार आहे? एक नवीन शक्ती तो देणार आहे. आणि ती शक्ती कशाप्रमाणे असणार आहे? त्या गरुडाप्रमाणे ती शक्ती असणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ते लोक ज्यावेळेस धावतील त्यावेळेस ते दमणार नाहीत, चालतील त्यावेळेस थकणार नाहीत असं म्हटलेलं आहे. म्हणजे इतकी शक्ती जी आहे ते परमेश्वर तुम्हाला आणि मला देव करणार आहे. प्रियानो, आम्ही पाहतो की बऱ्याच वेळेस जे आहे आम्हाला दिसतात लोक शरीराने फार सदृढ आहेत, शरीराने जे आहेत ते खूप बळकट आहेत असे ते आम्हाला दिसतात. पण काही वेळा तशा प्रकारचे शक्तिमान लोक सुद्धा बऱ्याच वेळेस थकून जातात. पण देवाचं जे सामर्थ्य आहे किंवा देवाची जी ताकद आहे ती कधीही कमी होत नाही. हालेलुया. आणि आमच्या अशक्तपणामध्ये देव त्याची शक्ती तुम्हाला आणि मला पुरवतो. आणि म्हणून देवच आमच्या ताकदीचं काय आहे? स्त्रोत आहे. हालेलुया. गॉड इज द सोर्स ऑफ आवर स्ट्रेंथ. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्हाला त्या देवाला हाक मारायची आहे, त्या देवाबरोबर आम्हाला जवळीकतेमध्ये चालायचं आहे. आणि रोज आमच्या ताकदीचं आम्हाला काय करायचं आहे? नूतनीकरण करायचं आहे. कारण वचन या ठिकाणी काय सांगतं की आम्हाला तो काय करणार आहे? नवीन शक्ती संपादन करणार आहे. आम्ही ज्या वेळेस आम्ही त्याच्या जवळ आम्ही जातो, त्याच्या जवळीकतेमध्ये चालतो, त्या वेळेस तो आम्हाला नवीन शक्ती आम्हाला तो देव करतो. हालेलुया. त्याचप्रमाणे ज्या वेळेस समर्पित विश्वासणारे जे आहेत त्यांना देव सामर्थ्य प्राप्त, स्वतःचं सामर्थ्य जे आहे ते प्राप्त करून देतो. आणि त्याच्याने आम्ही काय होतो? प्रौढतेमध्ये तुम्ही आणि मी वाढत जातो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून फिलिपिकरास पत्र याचा 4था अध्याय वचन 13 मध्ये पाऊल मंडळीला सांगत असताना म्हणतो, फिलिपियन्स चॅप्टर 4 वर्स 13,
मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास काय आहे, शक्तिमान आहे. हालेलुया. मला जो सामर्थ्य देतो, कोण आहे तो मला सामर्थ्य देणारा? तर तो परमेश्वर आहे जो त्याला सामर्थ्य देतो. म्हणजे पाऊल इथे स्वतःबद्दल बोलत आहे. हालेलुया. आम्ही सुद्धा पावलाप्रमाणे हेच म्हणतो की आम्हाला जो परमेश्वर सामर्थ्य देतो त्याच्याकडून सर्व गोष्टी करण्यासाठी तो मला शक्तिमान बनवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे, त्या ख्रिस्ताच्या अधिक जवळ यायचं आहे, परमेश्वराच्या अधिक जवळ यायचं आहे आणि त्याच्यापासून ते सामर्थ्य आम्हाला प्राप्त करायचं आहे. हालेलुया. आणि मग ज्या वेळेस ते सामर्थ्य आम्हाला मिळेल तर ते सामर्थ्य तुमच्या आणि माझ्यासाठी ते पुरेसं आहे. देवाची इच्छा पूर्ण करण्याकरिता ते सामर्थ्य पुरेसं आहे. ते सामर्थ्य या जीवनामधल्या आव्हानांना सामोरे जाण्याकरिता ते तुमच्या आणि माझ्यासाठी पुरेसं आहे. पण त्यासाठी तुम्हाला आणि मला समर्पित जीवन जगणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण समर्पित असणारे जे विश्वासणारे आहेत ते ज्या वेळेस संकट येतं, त्रास येतो, परीक्षांना तोंड द्यावं लागतं, त्यावेळेस त्यांना त्या परिस्थितीमध्ये शक्ती पुरवणारा परमेश्वरच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्हाला त्या परमेश्वराच्या अधिक जवळतेमध्ये आम्हाला चाललं पाहिजे. हालेलुया. आणि तो आम्हाला शक्ती पुरवतो. आणि एवढंच नव्हे तर त्या परिस्थितीमध्ये मधून तुम्ही आणि मी जात असताना जी आम्हाला ताकद पाहिजे, जे आम्हाला बळ पाहिजे, तो तुम्हाला आणि मला तो पुरवतो. हालेलुया. आणि आम्ही त्या समयामध्ये त्याच्या अधिक जवळीकतेमध्ये ज्यावेळेस आम्ही चालतो त्यावेळेस आम्ही त्याचं अधिक वचन जे आहे ते आम्ही वाचू लागतो, त्या वचनाचं मनन चिंतन करतो, त्या वचनाचा आम्ही अभ्यास करतो, ते वचन जे काय आहे आम्ही घेऊन त्याचं आम्ही लागूकरण आमच्या जीवनासाठी करतो आणि अशा प्रकारे आमची आध्यात्मिक वाढ होते आणि आम्ही आध्यात्मिक प्रौढतेपर्यंत तुम्ही आणि मी पोहोचतो. हालेलुया. पावलाच्या जीवनामध्ये जर का आम्ही पाहिलं तर आपल्याला दिसतं की किती प्रकारचे छळ त्यांनी सोसलेला आहे, किती वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षेमधून त्याला जावं लागलेलं आहे. सेवा कार्य करत असताना भरपूर दुःख सोसावं लागलं, त्रास सहन करावा लागला, परीक्षेमधून त्याला जावं लागलं. पण त्याचबरोबर त्या सर्व गोष्टींना, सर्व आव्हानांना सामोरे जात असताना तो त्याला आत्मिक बळ आणि आत्मिक शक्ती जी आहे ती परमेश्वराकडून ती मिळत गेली. आणि मग आपण पाहतो की तो एक मजबूत खांब झालेला आहे त्या पूर्व मंडळीला. पहिल्या मंडळीसाठी एक मजबूत असा पिलर जो आहे तो पाऊल झालेला आपल्याला दिसून येतं प्रियानो. आणि म्हणून तो पाऊल सुद्धा ज्यावेळेस तिमोथेला पत्र लिहितो त्यावेळेस तिमोथेला काय म्हणतो, 2 तिमोथी चॅप्टर 4 वर्स 7, जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. हालेलुया. जे सुयुद्ध त्यांनी केलेलं आहे तो म्हणतो की विश्वासाची जी धाव आहे ती त्यांनी काय केलेली आहे, ती संपवलेली आहे. ते सुयुद्ध जे आहे ते त्यांनी केलेलं आहे आणि तो त्यामध्ये जिंकलेला आहे. हालेलुया. आणि ते सर्व करण्याकरिता त्याला कोणी शक्ती दिली, परमेश्वराने त्याला शक्ती सामर्थ्य प्राप्त करून दिलं. हालेलुया. आणि आपल्याला ठाऊक आहे की पाऊल कशा प्रकारे तो देवाच्या वचनामध्ये तो वाढत होता, कशा प्रकारे त्यांनी सेवा कार्य केलेले आहे आणि आत्मिक प्रौढतेमध्ये तो वाढत गेलेला आहे. प्रियानो, त्याच प्रकारे तुम्हाला आणि मला सुद्धा एक समर्पित जीवन आम्हाला जगायचं आहे. ज्यावेळेस आम्ही समर्पित जीवन जगतो तर आमच्या जीवनामध्ये येणारे सर्व आव्हाने, सर्व परीक्षा, सर्व त्रास, दुःख सहन करण्याची सहनशक्ती परमेश्वर तुम्हाला आणि मला देतो. त्या परिस्थितीमध्ये आम्ही दुःखाच्या कठीण परिस्थितीमधून जात असताना आम्हाला आनंद देणारा, आम्हाला शांती देणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. पण त्यासाठी आम्हाला समर्पित जीवन जगायचं आहे. आणि किती जरी कठीण परिस्थिती आली तरी आम्ही त्याच्यामध्ये विश्वासामध्ये आम्ही डगमगत नाही, तर आमचा विश्वास जो आहे तो सखोल आणि सखोल होत गेला
पाहिजे. हालेलुया. जर का आम्ही अशा प्रकारचं समर्पित जीवन जगतो तरच देव आम्हाला ती सहनशक्ती देतो, ती आनंदी वृत्ती आम्हाला देतो आणि आमचा विश्वास तो सखोल करतो. हालेलुया. तिसरा फायदा समर्पित जीवनाचा हा आहे की देव आम्हाला स्पष्ट मार्गदर्शन करतो आणि त्याचं ज्ञान तो तुम्हाला आणि मला देतो. हालेलुया. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय वचन 5 आणि 6 आपण पाहूया. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. या ठिकाणी देवावरती पूर्णपणे अवलंबून राहण्यासाठी वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. वचन म्हणतं की तू तुझ्या बुद्धीवर, तुझ्या ज्ञानावर तू अवलंबून राहू नको, तर तू कोणावरती अवलंबून राहा? देवावरती. आणि कशा प्रकारे भाव ठेव? तर पूर्ण मनाने त्याच्यावरती भाव ठेवण्यासाठी वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. ज्या वेळेस आम्ही पूर्णपणे, ज्या वेळेस आम्ही त्या देवाला समर्पित जीवन जगतो, त्याला आम्ही शरण जातो, त्यावेळेस देव काय करणार आहे? आमच्या सर्व मार्गामध्ये तो तुम्हाला आणि मला मार्गदर्शन करणार आहे. हालेलुया. देवाचा मार्ग हा स्पष्टरित्या तुम्हाला आणि मला दाखवला जाईल आणि त्या मार्गाने, ज्या मार्गाने देवाला न्यायची इच्छा आहे, त्या मार्गाने तुम्ही आणि मी चालत राहू. हालेलुया. स्तोत्रकरिता म्हणतो, स्तोत्र संहिता 25:9 मध्ये, तो नम्र जनास न्यायपथाला लावितो, तो दिनास आपला मार्ग शिकवतो. हालेलुया. जे नम्र आहे, जे दीन आहेत, त्यांना देव काय करतो? तो त्याचा मार्ग शिकवतो. आणि जो नीतीचा मार्ग आहे, न्यायाचा मार्ग आहे, तो मार्ग तो तुम्हाला आणि मला दाखवतो, असं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. प्रियानो, जर का आम्ही अब्रामाचं उदाहरण घेतलं तर अब्रामाला देवाने काय केलेलं होतं? पाचारण केलेलं आहे. आणि उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये आम्हाला दिसतं की परमेश्वर अब्रामाशी बोलतो आणि अब्रामाला सांगतो की मी दाखवेल त्या देशाला तुला जायचं आहे. आणि मग कुठे जायचं आहे, कोणत्या ठिकाणी जायचं आहे, कोणत्या प्रांतामध्ये जायचं आहे, कोणत्या शहरामध्ये जायचं आहे, कुठे जाऊन त्याला तिथे घर बांधायचं आहे, राहायचं आहे, याची कल्पना देवाने त्याला दिलेली, पूर्वकल्पना त्याला दिलेली नव्हती. म्हणजे प्रवासाचा अंतिम ठिकाण कोणतं आहे, काय डेस्टिनेशन आहे, हे देवाने अब्रामाला सांगितलेलं नव्हतं. फक्त त्याला म्हटलं होतं की तू उठ आणि तू जा. आणि परमेश्वराने जसं त्याला सांगितलं होतं, ज्या पद्धतीने त्याला पाचारण केलेलं होतं, ते पाचारण जे आहे त्याचं आज्ञापालन अब्रामाने केलेलं आहे. आणि देवाने जी दिशा त्याला दाखवली त्या दिशेने तो गेलेला आहे. आणि मग त्याच्या जीवनाचं पूर्ण लाईफ हिस्ट्री आपण पाहिली तर शेवटी काय झालेलं आहे? परमेश्वराने त्याला काय केलेलं आहे? राष्ट्रांचा पिता बनवलेला आहे. म्हणजे त्याने जे समर्पण देवाला केलं होतं, त्याच्या समर्पणामधून परमेश्वराने त्याला एक चांगलं प्रतिफळ दिलं होतं. आणि ते प्रतिफळ म्हणजेच की परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला आणि परमेश्वराने त्याला राष्ट्रांचा पिता असं घोषित केलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला ज्या वेळेस आम्ही निर्णय घेतो त्यावेळेस आम्ही पूर्णपणे देवाला समर्पित असणं गरजेचं आहे. मगच देव त्या निर्णयांमधून आम्हाला स्पष्टपणे देवाचा उद्देश काय आहे ते दाखवेल आणि कोणत्या गोष्टीसाठी देवाने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे त्या सुद्धा गोष्टी देव तुमच्या आणि माझ्यासाठी तो स्पष्ट करेल. पण त्यासाठी एक समर्पित जीवन जगणं गरजेचं आहे. मगच ती स्पष्ट ते मार्गदर्शन आणि देवाचं ज्ञान जे आहे ते तुम्हाला आणि मला प्राप्त होईल. हालेलुया. आणि आम्ही आमच्या स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहायचं नाही, पण प्रत्येक गोष्ट जी आहे ती आम्ही देवाच्या हातामध्ये आम्ही सोपवून द्यायचं आणि देवाचं ज्ञान आम्ही मागायचं. देवाला म्हणायचं की देवा मी काय करू, मला काही सुचत नाही किंवा मी गोंधळात पडलेले आहे, कोणता मार्ग स्वीकारू, काय मी केलं पाहिजे जेणेकरून मी त्या नीतीच्या मार्गावरती चालेल किंवा जेणेकरून तुझ्या इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण होईल.
अशा प्रकारे प्रार्थना करून देवाकडून सहाय्य मागायचं आहे आणि देवाच्या ज्ञानाने जे आहे आम्हाला चालायचं आहे. चौथा फायदा हा आहे समर्पित जीवन जगण्याचा. तो हा आहे की आत्मिक युद्धामध्ये देव आम्हाला विजय मिळवून देतो. ज्यावेळेस आम्ही समर्पित जीवन जगतो त्यावेळेस देव तुमच्या आणि माझ्यासाठी लढतो. त्या आत्मिक युद्धामध्ये तुम्ही आणि मी लढाई करायची गरज नाही, तर देव काय करतो, तो तुमच्या आणि माझ्या बाजूने, तो तुमच्या आणि माझ्या वतीने तो लढाई करतो. हालेलुया. निर्गम याचा 14वा अध्याय वचन 14 पाहूया. त्या ठिकाणी मोशे लोकांना सांगत आहे की परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. हालेलुया. ज्यावेळेस इस्रायल लोकांच्या पाठी मिसरची सेना लागली होती, समोर त्यांच्या तांबडा समुद्र होता, पाठीमागे मिसरची सेना त्यांच्या मागे लागली होती आणि या दोघांच्या मध्ये हे इस्रायल लोक सापडलेले होते. आणि त्यावेळेस मोशे त्या लोकांना उत्तेजन देत म्हणत आहे की देव तुमच्यासाठी काय करेल, लढेल. तुम्हाला काही त्या मिस्री लोकांच्या बरोबर, त्या मिस्री सैन्यांबरोबर लढाई करण्याची गरज नाही, त्यांना घाबरण्याची गरज नाही. देव तुमच्यासाठी लढेल. याचा अर्थ हा आहे की एक अद्भुत रित्या जे आहे देव त्यांची सुटका करणार होता आणि म्हणून उत्तेजनार्थ मोशे इस्रायल लोकांशी बोललेला आहे. आणि मग तो म्हणत आहे की देवाला तो हाक मारत आहे आणि देवाला म्हणत आहे की देवा, ही परिस्थिती आता अशी आहे, समोर तांबडा समुद्र आहे, पाठीमागे जे आहे जे काही सैन्य आहे ते मिसरचं सैन्य आमच्या पाठीस लागलेलं आहे, आता तूच आमची काय कर, सुटका कर. पण तो लोकांना शांत राहण्यासाठी तो त्या ठिकाणी सांगत आहे, कारण देव त्यांच्यासाठी लढणार आहे. प्रियानो, बऱ्याच वेळेस आम्हाला असं वाटतं की आमच्या पाठीमागे सैतानाचं सैन्य लागलेलं आहे, ते आमचा पाठलाग करत आहेत आणि आम्ही एका प्रकारच्या जाळ्यात सापडलेलो आहोत. एखाद्या जाळ्यामध्ये अडकल्याप्रमाणे आम्हाला ते असं वाटतं की आता यातून काय सुटका आमची होणार नाही. कदाचित त्याच त्रासामध्ये, त्या दुःखामध्ये, त्या संकटामध्ये आम्ही गुरफटून जाऊ आणि त्याच्यामध्येच आम्ही कदाचित मरून जाऊ. अशा प्रकारची स्थिती तुमची आणि माझी बऱ्याच वेळेस होते आणि त्यावेळेस आम्ही आशा सोडून न देता आम्ही या मोशेप्रमाणे वृत्ती ठेवली पाहिजे. या मोशेप्रमाणे, मोशेने जसं देवाच्या हातामध्ये सर्व गोष्टी सोपवून दिल्या आणि तो जसा सांगत आहे की तुम्ही शांत राहा, देव तुमच्या बाजूने लढेल, तशा प्रकारे तुम्हाला आणि मला त्या परिस्थितीमध्ये काय करायचं आहे, शांत राहायचं आहे. म्हणजे परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी तो लढेल. मोशेची ही जी वृत्ती आहे ती आम्ही अंगीकारली पाहिजे. तशाच प्रकारची वृत्ती तुमची आणि माझी असली पाहिजे, जेणेकरून तुम्ही आणि मी काय करणार आहे, कठीण परिस्थितीमध्ये, दुःखाच्या परिस्थितीमध्ये आम्ही शांत राहून आम्ही पाहणार आहे की देव कशा प्रकारे आम्हाला त्या आत्मिक युद्धामध्ये आम्हाला विजय प्राप्त करून देतो. हालेलुया. तर दाविदाच्या जीवनाकडे जर का आपण पाहिलं तर दावीद जो आहे तो एक मेंढपाळ होता, एक तरुण असा तो मेंढपाळ होता. पण त्या तरुणपणापासूनच त्याने स्वतःचं जीवन जे आहे ते परमेश्वराला समर्पित केलेलं होतं आणि म्हणून परमेश्वराने त्याला काय केलं, धैर्य दिलं. एवढा मोठा तो गोलियात होता, उंचच्या उंच धिप्पाड असा तो गोलियात होता आणि दावीद जो होता तो वयाने पण लहान होता, उंचीने पण लहान होता आणि शरीराने पण, शरीर त्याचं जर का पाहिलं तर तेही खूप लहान असं होतं. पण तरी देखील परमेश्वराने त्या गोलियात समोर उभं राहिला, त्याला धैर्य प्राप्त करून दिलं आणि विजय सुद्धा त्या गोलियात वरती केला. गोलियात सर्व शस्त्र सामग्री घेऊन लढाई करण्यास आला, पण दावीद कसा गेला लढाई करण्यासाठी, फक्त 5 धोंडे आणि 1 गोफन घेऊन तो त्या ठिकाणी लढाई करण्यास गेला. मानवी दृष्टिकोनातून जर का आपण पाहिलं तर एवढ्या मोठ्या गोलियातला ठार करणं हे अशक्य होतं. जे काही दाविदाच्या हातामध्ये होतं ते 5 धोंडे आणि गोफन
त्याच्याने कोणीही इतक्या मोठ्या बलवान शत्रूला हरवू शकत नाही. पण देव त्या दाविदाबरोबर होता आणि देवाने ते युद्ध दाविदासाठी लढलेलं आहे आणि दाविदाला त्यांनी विजय प्राप्त करून दिलेला आहे. आणि म्हणून प्रियानो, ज्या ज्या वेळेस आम्ही संकटामध्ये असतो, दुःखात त्रासात असतो, आव्हानांना सामोरे आम्ही जातो, त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये परमेश्वर आम्हाला धाडस देतो. परमेश्वर आम्हाला त्या गोष्टींवरती विजय प्राप्त करण्याकरिता तो अधिकार पण देतो आणि तो आम्हाला सामर्थ्य पण देतो. पण त्याकरिता तुम्हाला आणि मला एक समर्पित जीवन जगणं गरजेचं आहे. मगच आत्मिक युद्धामध्ये परमेश्वर विजय प्राप्त करून देतो. पाचवा फायदा हा आहे, ज्यावेळेस आम्ही समर्पित जीवन जगतो त्यावेळेस आमचं जीवन परमेश्वर फलदायी आणि प्रभावशाली करतो. हालेलुया. जे समर्पित जीवन जगतात त्यांना प्रभू आशीर्वाद देतो. योहानकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय, जॉन चॅप्टर 15 वर्स 5, तिथे म्हटलेलं आहे की मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. या ठिकाणी वेल आणि फाटे याचं उदाहरण दिलेलं आहे. आणि वेल कोण आहे तर वेल परमेश्वर आहे आणि त्या फाटे तुम्ही आणि मी आहोत. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की जर ते फाटे त्या वेलाला जर का चिकटून राहिले, त्या वेलाला जर का धरून राहिले, तर ते काय करतील, पुष्कळ फळ देतील. आणि म्हणून त्या परमेश्वराला धरून आम्हाला जीवन जगायचं आहे. त्या परमेश्वराच्या स्वाधीन आम्हाला आमचं जीवन करायचं आहे. त्या परमेश्वराला पूर्णपणे आम्ही समर्पित जीवन ज्या वेळेस आम्ही जगतो त्याच वेळेस आम्ही पुष्कळ फळ देणारे असे लोक बनतो. जर का आम्ही त्या ख्रिस्तापासून वेगळे राहिलो तर आमचे प्रयत्न जे आहेत ते अपयशी ठरणार आहेत आणि आम्ही निष्फळ असे होणार आहोत. पण एखादा समर्पित जीवन जगणारा, विश्वासणारा जो आहे त्याचं जीवन जे आहे ते नेहमी फलदायी असं होतं. त्याच्या जीवनामधून आम्हाला सर्व प्रकारची फळं जी आहेत ती उत्तम फळं आम्हाला त्याच्या जीवनामध्ये दिसून येतात. प्रियानो, आम्हाला हन्नाची गोष्ट ठाऊक आहे. पहिल्या सॅम्युएल याचा पहिल्या अध्यायामध्ये आपण वाचतो की हन्ना कशी होती. ती एक वान स्त्री होती, तिला मूलबाळ नव्हतं, पण ती दरवर्षी तिच्या नवऱ्याबरोबर ती नित्य त्या मंदिरामध्ये ती येत असत. आणि मंदिरामध्ये येऊन त्यांचे जे काही अर्पणे आहेत ते त्या देवाला अर्पण करण्याकरिता ती आपल्या पती बरोबर आणि त्या पतीच्या दुसऱ्या बायको बरोबर आणि तिच्या लेकरांबरोबर ते काय करायचे, नियमितपणे मंदिरामध्ये येत असत. आणि दरवर्षी ती येऊन रडून 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 देवाजवळ ती प्रार्थना करत असे की देवाने तिला काय करावं, आशीर्वादित करावं आणि तिला संतान व्हावं, तिला एक बाळ व्हावं, यासाठी ती प्रार्थना करत होती. आणि प्रियानो, अशा प्रकारचं समर्पित जीवन हन्ना जगत होती. आणि त्याचा परिणाम काय झाला, हन्नाला काही दिवसानंतर ती गर्भवती राहिली आणि तिने एका बाळाला जन्म दिला, एका पुत्राला जन्म दिला. त्याचं नाव तिने शमूएल ठेवलं आणि तोच शमूएल इस्रायल राष्ट्रांचा पहिला प्रमुख संदेष्टा झाला. त्याचा उपयोग परमेश्वराने इस्रायल राष्ट्रासाठी केला. शमूएलाचं जीवन इस्रायल राष्ट्रासाठी फार प्रभावशाली असं ठरलं. हालेलुया. त्याचप्रमाणे मरियाचं जीवन जर का आपण पाहिलं, येशूची आई मरिया, ती पण एक समर्पित अशी ती स्त्री होती. एक समर्पित जीवन ती जगत होती, पवित्र जीवन ती जगत होती आणि कोणत्याही प्रकारचं पाप तिच्या ठाई परमेश्वराला दिसलं नाही. आणि म्हणून तिच्या पोटी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म व्हावा ही परमेश्वराने योजना केली. आणि मरियेच्या समर्पित जीवनाचा परिणाम काय झाला, तिच्या उदरी जो आहे तो एक तारणारा जन्मास आला. आणि मग आपल्याला ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन सुद्धा इतरांसाठी फार
प्रभावशाली जीवन असं ते ठरलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, तुम्हाला आणि मला अशा प्रकारचं समर्पित जीवन जगायचं आहे, जेणेकरून आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये आम्ही फलदायी होऊ. पवित्र आत्म्याची जेवढी फळं आहेत ते 9 फळं आणि त्याहून अधिक फळं जी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेली आहेत ती तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ती दिसली पाहिजेत. आणि आमच्या समर्पित जीवनाचा प्रभाव जो आहे तो इतरांवरती पडला पाहिजे. तो समर्पित जीवनाचा वारसा जो आहे तो आमच्या पिढ्यानपिढ्यांपर्यंत तो टिकून राहिला पाहिजे. हालेलुया. 6वा फायदा समर्पित जीवनाचा हा आहे की आम्हाला परमेश्वर या जीवनात पण, पृथ्वीवरच्या जीवनात आणि सार्वकालिकतेच्या जीवनामध्ये तो तुम्हाला आणि मला प्रतिफळ देणार. हालेलुया. म्हणजे आम्ही असं म्हणू नये की काय फायदा आहे समर्पित जीवन जगण्याचा. आता मी तुम्हाला 5 फायदे सांगितले आणि त्याहून सर्वात मोठा फायदा हा आहे की परमेश्वर आमच्या विश्वासूपणाचं प्रतिफळ तो तुम्हाला आणि मला देणार आहे. कारण आम्ही विश्वासाच्या द्वारे आम्ही त्याला संतोष देऊ शकतो. विश्वासा वाचून आम्ही त्याला संतोषविणे अशक्य आहे असं इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय वचन 6 मध्ये लिहिलेलं आहे. तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, कारण विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. हालेलुया. त्याचा शोध झटून करणारे म्हणजे जे विश्वासू लोक आहेत ते त्याचा शोध जे आहेत ते झटून करणारे ते लोक आहेत आणि त्या विश्वासू लोकांना तो प्रतिफळ देणार आहे. हालेलुया. हालेलुया. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 25वा अध्याय आणि वचन 21, मॅथ्यू चॅप्टर 25 वर्स 21, की त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास भल्या व विश्वासू दासा. हालेलुया. तर हे जे प्रतिफळ आहे ते परमेश्वर तुम्हाला आणि मला देणार आहे. जे काही आम्ही समर्पित जीवन त्याच्या प्रती जगू, ज्यावेळेस आम्ही पूर्णपणे सर्व गोष्टी त्याच्या हातामध्ये सोपवून देऊ, आमचं जीवन जे आहे ते आम्ही त्याला ज्यावेळेस अर्पण करू, त्यावेळेस परमेश्वर हा आशीर्वाद तुम्हाला आणि मला देणार आहे आणि तो म्हणणार आहे की शाबास भल्या आणि विश्वासू दासा. हालेलुया. कारण छोट्या गोष्टी ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला देऊ केलेल्या आहेत त्यामध्ये जर का आम्ही विश्वासू राहिलो तर मोठ्या गोष्टी परमेश्वर तुमच्या आणि माझ्या हातामध्ये सोपवून देईल आणि त्या जर आम्ही विश्वास योग्य पूर्ण आम्ही त्या केल्या तर परमेश्वर त्याचं प्रतिफळ तुम्हाला आणि मला दिल्याशिवाय राहणार नाही. या पृथ्वीवरती तुमचं आणि माझं जे काही कार्य आहे ते लोकांना दिसेल आणि लोकांच्या द्वारे जे आहे तुमचा मान सन्मान होईल, तुमच्या कार्याची दक्षता घेतली जाईल आणि तुमचं प्रतिफळ म्हणून तुम्हाला या पृथ्वीवरती सुद्धा काही ना काहीतरी पारितोषिक देण्यात येईल. हालेलुया. त्याचप्रमाणे स्वर्गामध्ये आम्ही गेल्यानंतर स्वर्गामध्ये सुद्धा परमेश्वर हेच वाक्य आपल्या मुखामधून तो काढेल. तो तुमच्या आणि माझ्या पाठीवरती थाप देऊन तो तुम्हाला आणि मला म्हणेल की शाबास भल्या विश्वासू दासा. जे कार्य मी तुझ्या हातामध्ये सोपवले होतं, ज्या सेवेसाठी मी तुला पाचारण केलं होतं ते तू काय केलंस, विश्वासाने पूर्ण केलेलं आहेस आणि मग तो तुमचा आणि माझा त्या स्वर्ग राज्यामध्ये स्वीकार करेल. हालेलुया. त्या सार्वकालिकतेचं जीवन जे आहे ते तुम्हाला आणि मला तो देईल. आणि एवढंच नव्हे तर जर का आपण सार्वकालिकतेच्या दृष्टिकोनातून जर का आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट जे आहेत ते तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी स्वर्गामध्ये ठेवलेले आहेत. आपण मागील काही आठवड्यांपूर्वी शिकलेलो होतो की किती प्रकारचे जे मुकुट आहेत ते परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी ठेवलेले आहेत. तिमोथेला दुसरं पत्र 2 तिमोथी चॅप्टर 4 वर्स 8, 4था अध्याय आणि वचन 8, त्या ठिकाणी पाऊल तिमोथेला पत्र लिहित असताना पाऊल सुद्धा तिमोथेला काय म्हणतो, मगाशी आपण पाहिलं होतं की तो म्हणतो की मी जे सुयुद्ध आहे ते मी केलेलं आहे, धाव मी संपवलेली आहे आणि आता काय झालेलं आहे,
माझ्यासाठी नीतिमानाचा मुकुट जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे. हालेलुया. नीतिमानाचा मुकुट जो आहे तो पाऊलासाठी ठेवलेला आहे. हालेलुया. आणि जे लोक नीतिमान आहेत, जे समर्पित जीवन जगतात, ज्या वेळेस ते प्रभू परमेश्वरासमोर, ज्या वेळेस त्याच्या सिंहासनासमोर ते उभे राहतील, तर परमेश्वर जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी तुम्हाला आणि मला मुकुट देणार आहे. हालेलुया. आणि नीतिमत्वाचा मुकुट या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे. प्रियानो, वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट आहेत. जीवनाचा मुकुट आहे, नीतिमत्वाचा मुकुट आहे आणि विजयाचा मुकुट आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे मुकुट जे आहेत ते तुम्हाला आणि मला त्या सार्वकालिकतेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आणि मला देव काय करणार आहे? प्राप्त करून देणार आहे. आणि हेच तुमच्या आणि माझ्या समर्पित जीवनाचं काय आहे? प्रतिफळ आहे. परमेश्वर फक्त या पृथ्वीवरच्या जीवनासाठी आम्हाला प्रतिफळ देणार नाही, तर आम्हाला ते प्रतिफळ या ठिकाणी सुद्धा मिळणार आहे आणि ज्या वेळेस आम्ही स्वर्गामध्ये जाऊ त्यावेळेस सुद्धा आम्हाला ते प्रतिफळ तो देणार आहे. मग कशा प्रकारचं समर्पित जीवन आम्ही जगलं पाहिजे? आता आपण फायदे पाहिले, पण तुमचा प्रश्न हा असेल की आम्ही हे समर्पित जीवन कसं जगायचं आहे? तर सर्वप्रथम हे समर्पित जीवन आम्ही जगत असताना दररोज आम्हाला देवाला शरण गेलं पाहिजे. दररोज आमच्या दिवसाची सुरुवात जी आहे ती आम्ही परमेश्वरापासून आम्ही केली पाहिजे. म्हणजेच आम्ही सकाळी उठल्याबरोबर आम्ही देवाकडे प्रार्थना जी आहे ती आम्ही केली पाहिजे. प्रार्थनेने आमच्या दैनंदिन दिवसाची सुरुवात जी आहे ती आम्ही केली पाहिजे. स्तोत्रकरिता 143 वचन 8 मध्ये म्हणतो, साम्स 143 वर्स 8, प्रातःकाळी तुझ्या वात्सल्याचे शब्द मला ऐकू दे, कारण तुझ्यावर माझा भाव आहे. ज्या मार्गाने मी चालावे तो मला कळेल, कारण मी आपले चित्त तुझ्याकडे लावले आहे. हालेलुया. सर्वप्रथम आम्ही सकाळी उठून आमची प्रार्थना ही असली पाहिजे की परमेश्वरा तू काय कर, माझे शब्द तू ऐक. आणि आम्ही देवाचे शब्द ऐकले पाहिजेत आणि आमचे शब्द देवाने ऐकले पाहिजेत. त्या देवावरती आम्ही पूर्णपणे भाव ठेवून आम्ही त्या देवाला सांगितलं पाहिजे की देवा, आज दिवसभरामध्ये मला काय काय करायचं आहे, मला कशा प्रकारे चालायचं आहे, याचं काय कर, तू मला मार्गदर्शन कर. आणि ज्या गोष्टी आम्ही दिवसभरामध्ये करणार आहोत, ज्या काही आम्ही ठरवलेल्या आहेत, योजलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टी आम्ही परमेश्वराच्या हातामध्ये सोपवून द्यायच्या आहेत. पूर्ण आमचा जीवितक्रम आम्हाला सोपवायला सांगितलेला आहे. हालेलुया. तर जे काही दिवसभरामध्ये आम्ही करणार आहे ती पूर्ण यादी आम्ही परमेश्वराच्या हातामध्ये सोपवून देऊन आम्ही परमेश्वराकडून त्या दिवसाकरिता आम्ही मार्गदर्शन प्राप्त केलं पाहिजे. कशा प्रकारे आम्ही चालावं, आम्ही कोणते निर्णय घ्यावे, आम्ही कशा प्रकारे आम्ही दिवसभरातलं कार्य आम्ही करावं, कशा प्रकारे आम्ही देवाचं गौरव करत आम्ही ते कार्य करावं, या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन परमेश्वर तुम्हाला करेल. दुसरी गोष्ट, समर्पित जीवन जगण्याकरिता आम्हाला करायचं आहे ती म्हणजे आम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर आम्हाला वचन वाचायचं आहे. कारण प्रार्थना आणि वचन जे आहे ते आम्हाला देवाबरोबर कनेक्ट करतं, ते आम्हाला देवाबरोबर जोडून ठेवतं. हालेलुया. आणि म्हणून आपण ज्या वेळेस यहोशवाचं पुस्तक वाचतो, यहोशवा 1 आणि वचन 8, जॉशुआ चॅप्टर 1 वर्स 8, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तो तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. हालेलुया. तर नियमशास्त्राचा जो हा ग्रंथ आहे, म्हणजे जे काही शास्त्र वचने आहेत ती काय करायचे आहेत, आमच्या मुखामध्ये सदैव असली पाहिजेत. ते शास्त्र आम्ही वाचायचं आहे, त्यातली वचनं वाचायची आहेत, त्याच्यावरती मनन चिंतन करायचं आहे, त्या वचनांना आम्हाला तोंडपाठ करायचे आहेत, म्हणजे ती वचनं सदैव आमच्या काय असणार, मुखामध्ये राहणार आहेत. हालेलुया. आणि मग परमेश्वर
आम्हाला आशीर्वाद कोणता देणार आहे, तो काय करणार आहे, आमचा सर्व मार्ग जो आहे, जीवनातला मार्ग आमचा तो सुखदायी करणार आहे आणि त्याच्यामध्ये तो तुम्हाला आणि मला यश प्राप्त करून देणार आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही एक समर्पित जीवन जगतो त्यावेळेस प्रार्थना करणं, देवाचं वचन वाचणं, त्या वचनावरती मनन चिंतन करणं हे फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर आम्हाला तिसरी गोष्ट समर्पित जीवन जगण्याकरिता करायची आहे, ती म्हणजे पवित्रतेमध्ये आम्हाला जीवन जगायचं आहे. या जगामध्ये जरी आम्ही राहत असलो, हे जग दुष्ट आहे, हे जग नाशाच्या वाटेने चाललेलं जग आहे, हे जग पापी आहे. पण या जगामध्ये, अंधकारमय जगामध्ये जगत असताना तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, जगामध्ये राहून आम्हाला ख्रिस्तासाठी स्वतःला वेगळं करायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तासाठी आम्हाला वेगळं करायचं आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की जसा देव पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र असा. हालेलुया. 1 पेत्र याचा 1वा अध्याय आणि वचन 16 मध्ये म्हटलेलं आहे, कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. हालेलुया. आणि असा शास्त्रलेख आहे म्हणजे हे जे वचन आहे हे जुन्या करारामध्ये सुद्धा, मोशेच्या काळात सुद्धा हे वचन परमेश्वराने त्यांना सांगितलेलं होतं. आणि लेवियाच्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर हे वचन त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की जसा मी पवित्र आहे तसं तुम्हीही पवित्र असा. आणि म्हणून दररोज आम्ही ते पवित्र जीवन जगण्याचा आम्ही अधिक आणि अधिक प्रयत्न करायचा आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी ख्रिस्तासारखं पवित्र आणि निष्कलंक जीवन आम्ही जगू शकत नाही, पण आम्ही त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आम्ही त्यासाठी प्रयत्न, त्या परिपूर्णतेपर्यंत, ख्रिस्ताच्या परिपूर्णतेपर्यंत तुम्ही आणि मी पोहोचू शकत नाही. पण आम्ही काय करू शकतो, आम्ही जगामध्ये राहून आम्ही सर्व पापी मार्गापासून स्वतःला आम्ही दूर ठेवू शकतो. आम्ही सर्व काही दुष्टाईपासून स्वतःला दूर ठेवू शकतो. आणि जे काही देवाला आवडत नाही त्या गोष्टी आम्ही करत नाही. अशा प्रकारे आम्ही स्वतःला त्या जगापासून आम्ही वेगळं ठेवून आम्ही त्या पवित्रतेमध्ये आम्ही जीवन जगलं पाहिजे. हालेलुया. अधिक आणि अधिक आमचं जीवन शुद्ध असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे. कारण या पवित्र लोकांसाठीच प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे. आणि तो जे लोक पवित्र आहेत, जे निर्दोष आणि निष्कलंक आहेत, त्यांना प्रभू येशू ख्रिस्त स्वतः बरोबर तो घेऊन जाणार आहे. हालेलुया. आणि म्हणून समर्पित जीवन जगत असताना त्या पवित्रतेमध्ये सुद्धा आम्ही जीवन जगलं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याचबरोबर शेवटची गोष्ट आम्हाला जी करायची आहे ती देवाची आणि इतरांची सेवा करायची आहे. हालेलुया. देवाने तुम्हाला आणि मला प्रत्येकाला कृपादान दिलेले आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी दानाने देवाने आशीर्वादित केलेलं आहे. आणि ते आमचे दान जे आहे किंवा जे आम्हाला दिलेल्या कला कौशल्य आहे त्याच्याद्वारे आम्ही देवाची स्तुती करायची आहे आणि इतरांची सेवा देखील आम्ही करायची आहे. जर का देवाने तुम्हाला वचन सांगण्याकरिता जर का तुम्हाला पाचारण केलं असेल आणि बोलण्याचं जर का तुम्हाला ज्ञान दिलेलं असेल, दान दिलं असेल, तर तुम्ही देवाचं वचन सांगण्याचं कार्य करा. त्याच्याद्वारे तुम्ही देवाची सेवा करा. जर का गीत गाण्यासाठी जर का चांगला आवाज परमेश्वराने तुम्हाला दिला असेल, एखादं चांगलं वाद्य तुम्ही वाजवू शकत असेल, तर त्या दिलेल्या कला कौशल्याने तुम्ही काय करा, देवाची सेवा करा. जर का तुम्हाला पैशाने आणि अतिशय भरपूर मालमत्ता देऊन देवाने आशीर्वादित केलं असेल, तर ती गोरगरिबांसाठी ते पैशाचा वापर तुम्ही करा. त्यांची तुम्ही गरज ओळखून त्यांची तुम्ही सेवा करा. अशा प्रकारे देवाने दिलेलं जे काही कृपादान आहे ते देवासाठी आणि इतरांसाठी ते आम्ही उपयोगात आणलं पाहिजे. 1 पेत्र याचा 4 अध्याय आणि वचन 10. 1 Peter chapter 4 verse 10. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. हालेलुया. प्रत्येकाला देवाने काय केलेलं आहे, ते कृपादान दिलेलं आहे. फक्त मलाच नाही दिलं किंवा काही ठराविक लोकांना ते दिलेलं नाही, तर प्रत्येक व्यक्तीला देवाने कृपादान दिलेलं आहे.
आणि म्हणून आम्हाला काय करायचंय, एखाद्या चांगल्या कारभाराप्रमाणे आम्ही ते कृपादान जे आहे ते एकमेकांची सेवा करण्याकरिता आम्ही ते लावलं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि आमच्या समर्पित जीवनाच्या द्वारे आम्ही देवाची सुद्धा स्तुती केली पाहिजे, त्याची सेवा केली पाहिजे आणि इतरांची सुद्धा आम्ही सेवा केली पाहिजे. हालेलुया. तर हे समर्पित जीवनाचे काय फायदे आहेत आज आपण शिकलेलो आहोत. तर समर्पित जीवन म्हणजे एक फार मोठं ओझं परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या खांद्यावरती दिलेलं आहे आणि ते ओझं पेलण्यासाठी आम्हाला ताकद नाही असं नाहीये, पण हे समर्पित जीवन जे आहे ते परमेश्वराने दिलेला एक आशीर्वाद आहे. आणि म्हणून प्रियानो, एक समर्पित जीवन तुम्ही जगा. दररोज तुम्ही त्या परमेश्वराला शरण जा, रोज प्रार्थना करा, त्याचं वचन तुम्ही वाचा, पवित्रतेमध्ये अधिक जीवन जगण्याचा प्रयत्न करा. देवाची सेवा आणि इतरांची सेवा तुम्ही तुम्हाला दिलेल्या कला कौशल्याने, कृपादानाने तुम्ही करा. हालेलुया. परमेश्वराने तुम्हाला पाचारण केलेलं आहे, त्या पाचारणामध्ये तुम्ही जीवन जगा, सखोल समर्पित जीवन जगा. महान गोष्टी त्या महान परमेश्वरासाठी तुम्ही करा, त्याला तुमच्यामध्ये कार्य करू दे आणि तुमच्या द्वारे कार्य करण्याकरिता देवाला सुद्धा तुम्ही परवानगी द्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. या आपण या वचनाकरिता देवाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया. हालेलुया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. स्वर्गातील नीतिमान जिवंत प्रभू परमेश्वरा, आजच्या या वचनाबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. एक समर्पित जीवन कसं आहे, काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत आणि आम्ही ते कशा प्रकारे जगायचं आहे, या सर्व गोष्टींचं ज्ञान प्रभू तू आम्हाला दिलेलं आहेस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पूर्णपणे समर्पित जीवन जगण्याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर. प्रभू तू आम्हाला, प्रभू तू ती शक्ती संपादन कर, जेणेकरून प्रभू आम्ही तुझ्या बरोबर वचनबद्ध असं जीवन जगावं. प्रभू आमच्या सर्व मार्गामध्ये तू आमचं मार्गदर्शन कर आणि प्रभू दावे परमेश्वरा, तुझ्या गौरवाकरिता आमच्या जीवनाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुझं प्रार्थना आणि विनंती करीतो. प्रभू एक सन्मानास पात्र असं तू आम्हाला बनव बापा. जे काही तुझे उद्दिष्ट आमच्या जीवनाकरिता आहेत ते सर्व उद्देश प्रभू तू पूर्ण कर आणि प्रभू दयाळ परमेश्वरा, त्याचं प्रतिफळ तू आम्हाला या भूमीवर आणि स्वर्गात देखील प्रभू तू आम्हाला देणार आहेस, असा आमचा विश्वास आहे. आणि म्हणून त्या सर्व प्रतिफळ ते घेण्यास प्रभू, त्या सन्मानासाठी प्रभू तू आम्हाला योग्य असं पात्र बनव, अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करीते. प्रभू इथून पुढे आम्ही आमचं जीवन तुला स्वाधीन करावं, तुला समर्पित असं जीवन जगावं आणि तुला आम्ही शरण जावं, याकरिता तू आमचं सहाय्य कर बापा. प्रत्येक गोष्टींच्या द्वारे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये केवळ तुला आणि तुलाच गौरव मिळव, अशी आम्ही तुझं प्रार्थना आणि विनंती करीतो. येशूच्या नावात मागतो. आमेन, आमेन.